पुण्यामधनं पुणे महापालिका आयुक्तांच्या खुर्ची जप्तीचे न्यायालयानं आदेश दिलेले आहेत। या आदेशानुसार न्यायालयाचे कर्मचारी हे आयुक्तांच्या कार्यालयातच दाखल झाले। देवाची उरुळी आणि फुरसुंगी या ठिकाणी कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्यामुळे न्यायालयानं आयुक्तांची खुर्ची जप्त करायला सांगितलं होतं। तब्बल 21 वर्ष शेतकऱ्यांचे 12 कोटी रुपये द्यायला प्रशासन टाळाटाळ करत होतं। अखेर कारवाईची वेळ आल्यानंतर पालिकेनं आठवड्यामध्ये पैसे देण्याचं आश्वासन दिलंय। तर काय हे सगळं प्रकरण आहे आणि थेट जप्तीचे आदेश, खुर्ची जप्तीचे आदेश कशामुळे दिले? साधारण 2005 साली पुणे महानगरपालिकेने कचरा डेपोसाठी फुरसुंगी येथील जमिनी संपादित केल्या। त्या संपादित केलेल्या जमिनींना 15 रुपये गुंठ्याने आणि 3,500 रुपये गुंठ्याने इतका अत्यल्प मोबदला दिला। तो मोबदला अत्यंत कमी होता, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही कोर्टामध्ये वाढीव नुकसान भरपाईचे दावे दाखल केले होते। सातत्याने मागणी करून 7-8 वर्ष झाली तरी त्यांनी मोबदला कोर्टातही भरला नाही आणि शेतकऱ्यांनाही अदा केला नाही। म्हणून कोर्टाने जप्ती वॉरंटचे आदेश काढले आणि आयुक्तांची खुर्ची जप्त करा, मालमत्ता जप्त करा आणि त्यातून शेतकऱ्यांचे पैसे द्या असा स्पष्ट आदेश दिला। त्याची कारवाई करण्यासाठी आम्ही काल महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात गेलेलो होतो। अडवण्याचा बराचसा प्रयत्न केला। कालांतराने त्यांच्या तिथे लक्षात आलं की आपण जे काय करतोय ते कोर्टाच्या आदेशाचा अवमान करतोय। त्याच्यामुळे मग त्यांनी 8 दिवसाची मुदत मागितली आणि बॉन्ड लिहून दिला की 8 दिवसात आम्ही कोर्टामध्ये पैसे भरू। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।